या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर महत्त्वाची बातमी पाहत आहोत। आता बातमी आहे कांद्याच्या घसरणासंदर्भातली। कांदा भावात मोठी घसरण पाहायला मिळाली। कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांदा भावात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे। दिनांक 3 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती डोंगरगाव उपबाजार आवार या ठिकाणी 5,000 रुपयेपर्यंत कांदा दर गेला होता। मात्र मंगळवार असताना मुख्य बाजार येवला या ठिकाणी सुट्टीचा वार होता। दिनांक 4 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे बाजारावर सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच कांदा दर हे 1,500 ते 2,000 रुपयांनी कोसळले। तर सकाळच्या सत्रात कांदा लिलाव किमान 1,000 ते 3,500 तर सरासरी 4,000पर्यंत कांद्याला दर मिळाला। लोकसभेला तुम्हाला इंगा दाखवला असून आता विधानसभेला देखील याचा इंगा बघायचा नसेल तर सरकारने कांदा भावात हस्तक्षेप करू नये असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। मी शांताराम बहादुरे भाटगाव येथून आलोय। आज कांदा आणलाय। काल येवला लासलगाव तिकडे अक्षरशः 5,000 मार्केट होतं आणि आज 3,500 कांदा विकतोय आणि हा कांदा अजिबात परवडत नाहीये। अक्षरशः निम्मा कांदा फेकून द्यावा लागतोय चाळीमधून, तेव्हा आणतोय। अजिबात परवडत नसेल आणि सगळ्या शेतकऱ्यांचं असं मत झालंय की लोकसभेला फटका दाखवून दिलाय, आता विधानसभेला सुद्धा फटका दाखवून देऊ आम्ही शेतकरी सगळे एकजुटीने येऊ। आता आम्हाला अजिबात कांदा परवडत नाहीये। शासनाने आता तरी जागा व्हावा आणि अजून मी पडलेले जे बाजार आहे यामध्ये काहीतरी सुधारणा करावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आणि जे आहे कालपर्यंत जे बाजार होते ते 5,000 पर्यंत होते। तर सरकारने हे मार्केट पाडण्याचे काम करू नये आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे आता राहिलेला माल हा खूप खराब असल्यामुळे शेतकऱ्यांना हेच 2 रुपये भेटत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने कुठल्याही प्रकारे कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेऊ नये हे कळकळीची विनंती शेतकऱ्यांना। नाहीतर या विधानसभेमध्ये त्यांना हे कांद्याचा फटका परत बसण्याचे चिन्ह होऊ शकतं। त्याच्यामुळं सरकारने कांद्याच्या बाबतीत कुठेही हस्तक्षेप करू नये बा अशी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांच्या मार्फत। नाहीतर शेतकरी रोष त्यांचा दाखवून देतील या त्या विधानसभेमध्ये परत। हे बघा, काल कोण इतके दिवस लोकांनी कष्ट करून कांदा साठवून ठेवला होता। 4 वेळेस कांद्याला पलटी मारून ते लांब परवाने जपून ठेवले। थोडे 2 पैसे भेटायला लागले तर शासनानं त्यांचं काय त्यांनाच माहिती कोणता कांदा उतरवला का त्यांनी त्यांचं एखादं टक्केवारी शुल्क लावलं। त्यांनी शेतकऱ्याच्या पुन्हा पोटावर पादिला। आज कांद्याच्या लागणी आहे, आज खादी आहे, शेतकऱ्याला पैशाचं इन्कम कुठूनही चान्स नाही आहे। 2 पैसे कांद्यातून भेटत होते तर त्यांनी पुन्हा शेतकऱ्याचं मुंडकं दाबण्याचा प्रयत्न आज शासनाने पुन्हा केलेला आहे। आणि ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण दोन्ही करत्या। अहो तुम्ही एकदा लोकांच्या पोटात घाला आणि ते राजकारण सोडा। लोक लय शहाणे झालेले, थोडं सुधरा। या शासनाला सांगतो, विरोधी पक्षाला सांगतो, थोडे समजे शेतकऱ्याकडे थोडं लक्ष करा जरा आणि शेतकऱ्याच्या या कांद्याकडे लक्ष करा। 2 पैसे आजच भेटणारे, काही लय कांदे राहिलेले नाही। 10-10, 5-5 क्विंटल कांदे शिल्लक आहे फक्त शेतकऱ्याकडे, त्याला तर 2 पैसे भेटू द्या। आणि त्याच्यात हे पावसानं नुकसान चालू आहे। काय शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का मरायचं, काय करायचं सांगा तुम्ही जाता शासनाला। तुम्ही आता जर पुन्हा कांद्यात यांनी आता हस्तक्षेप जर केला तर लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा शेतकरी आणि सर्व समाज हा सरकारला बी विरोधी पक्षात सुद्धा जर नाही बोललं तर त्यांना सुद्धा इंगा हा दाखवूनच देणार।